मराठी मीडिया न्यूजमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहोत. मित्रांनो, ही वारी नुकतीच झाली आहे आणि वारी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा जिव्हाळ्याचा विषय असतो आणि या जिव्हाळ्याच्या विषयामध्ये अनेक संस्था ज्या सक्रिय असतात आणि वारकऱ्यांची सेवा करण्यामध्ये त्यांचा नंबर एक असतो. त्यापैकीच उत्कर्ष नावाची एक संस्था आहे जी वारकऱ्यांच्या सेवेसाठीच गेली सलग 3 वर्ष काम करत आहे. त्याचेच अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट दगडू लोंढे साहेब आज माझ्यासोबत आहे. आज त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलूया. सर नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा तर उत्कर्ष याविषयी मला सांगाल काय आहे? उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन 2010 साली आम्ही या संस्थेला रजिस्टर्ड केलेलं आहे आणि 2010 पासून पर्यावरण संरक्षण, महिला शिक्षण सशक्तीकरण, प्राणी कल्याण विभाग, सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण, आपत्ती व्यवस्थापन आणि रस्ते वाहतूक जनजागृती ह्या विषयांवरती उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन काम करते आहे. उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचे अराउंड 12 ॲनिमल हॉस्पिटल्स पूर्ण भारतभर आहेत. त्यासोबत महिलांच्या सशक्तीकरणासाठी सावित्रीबाई फुले महिला सशक्तीकरण केंद्र आम्ही अराउंड 15 सशक्तीकरण केंद्र आमचे भारतभर आहेत आणि ह्या हिशोबाने उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन 2010 पासून कार्यरत आहे. मंथली जर तुम्ही बघायला गेला तर अराउंड 5 ते 10 हजार बेनिफिशरीज आमच्या ह्या विविध उपक्रमांमधून जे आहेत तो लाभ घेत असतात. आणि उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचं हेडक्वार्टर हे मुंबई मुलुंड इथे आहे आणि अराउंड 11 ते 12 राज्यांमध्ये उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचं काम आहे. अच्छा, जसं तुम्ही सांगितलं 2010 पासून ही संस्था कार्यरत आहे आणि गेली 3 वर्षापासून वारीमध्ये आपण सक्रिय आहात. तर त्याबद्दल वारीमध्ये कसं काय तुमचा एकदम टर्न झाला इकडे? 2021-22 मध्ये मी स्वतः वारीमध्ये माझ्या सहकाऱ्यांबरोबर वारी केलेली आहे. काही काळासाठी पूर्णपणे करता नाही आलं कारण की रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे. आणि तेव्हा असं जाणवलं की कुठे ना कुठे आपल्याला प्लास्टिकचा जो वापर आहे तो सर्रास होतोय. ज्या काही लोक आपल्या मनोभावाने काही उपलब्ध करून देत आहेत वारकऱ्यांच्या सेवेसाठी तेही प्लास्टिकमध्येच आहे. आणि नंतर जेव्हा जे स्वच्छकर्मी आहेत किंवा स्वच्छता करणाऱ्यांची जे कामगार आहेत तर त्यांच्याकडे हा खूप मोठा जो प्लास्टिकचा जो साठा साचत होता तर त्याच्यावरती काही निर्बंध नव्हते किंवा त्याला कोण जबाबदार नव्हतं. म्हणून आम्ही प्रयत्न हा केला की आपण वारकऱ्यांमध्ये ही जनजागृती करूया आणि त्यांना आपण एक ऑप्शन किंवा एक एक्झाम्पल आपण देऊया की तुम्ही ही कापडी पिशवी किंवा स्टील वॉटर बॉटल वापरली तर तुम्ही प्लास्टिकच्या बॉटलला किंवा बॅगला तुम्ही वापरू नका. आणि त्याचं अंगीकरण वारकऱ्यांनी खूप छान प्रकारे केलं. ज्या वारकऱ्यांमध्ये आम्ही हे समुपदेशन किंवा जनजागृती केली त्या वारकऱ्यांनी पूर्णपणे ह्या प्लास्टिक बॉटलला आणि प्लास्टिक बॅगला नकार दिलेला आहे. नक्कीच हा उपक्रम खूप यशस्वी ठरलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण प्लास्टिक हा खूप महत्त्वाचा घटक आहे जो नाही पाहिजे खरं तर, आणि वारीमध्ये सातत्याने तो वापरला जातो आणि त्याच विषयावर नक्की यांनी काम केलेलं आहे. प्लास्टिक व्यतिरिक्त अजून काही वेगळा उपक्रम तुम्ही पुढे हाती घेतला किंवा अजून वारीचा वेगळा काय अनुभव आलाय का तुम्हाला? वारीचा वेगळा अनुभव येत्या काळामध्ये आम्ही हेल्थ केअर मध्ये काम करणार आहोत. कारण की आम्ही असं बघितलं की बऱ्यापैकी वारकरी जेव्हा वारीमध्ये चालतात तर भरपूर असे त्यांना छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्यांचा सामना करावा लागतो आणि इमिडिएट त्यांना जो आहे तो रिस्पॉन्स भेटत नाही. शासनाने बऱ्यापैकी जे आहे खूप मोठ्या प्रमाणावरती हेल्थ चेकअप कॅम्प्स वगैरे ठेवलेले होते. बट जो प्रोएक्टिव्ह जो रिस्पॉन्स त्यांना वारकऱ्यांना भेटला पाहिजे तो तसा दिसला नाही. तर उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन येत्या वर्षामध्ये हेल्थ केअरवरती जो आहे तो फोकस करणार आहे. त्यासोबत काही ॲम्ब्युलन्सेस वगैरे देखील आम्ही रन करणार आहोत जेणेकरून जर कधी कोणती SOS सिच्युएशन आली किंवा कोणती आपत्कालीन सिच्युएशन जर आली तर त्याच्यामध्ये त्या ॲम्ब्युलन्सेस आपल्याला काम करतील. आणि त्यासोबत अवेअरनेस जे आम्ही समाज प्रबोधन जे पर्यावरणासाठी करत आहोत त्याच्यामध्ये अजून नाविन्य आणण्याचा आमचा प्रयत्न असेल की अजून कशा प्रकारे लोककलेच्या माध्यमातून, अभंगांच्या माध्यमातून वारकऱ्यांमध्ये तो मेसेज आपण कसा देऊ शकतो. त्यासोबत जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत समाजामधले त्यांना देखील सोबत घेऊन आम्ही तो मेसेज देण्याचा प्रयत्न करू. असा हा पूर्ण नियोजन आमचं पुढच्या वर्षाचं असणार आहे. नक्कीच अतिशय सुंदर काम उत्कर्षच्या माध्यमातून केलं जातं आणि आता वेगवेगळे काही पर्याय सुद्धा आता सरांनी सांगितलेले आहेत. पांडुरंग चरणी हीच एक आपण प्रार्थना करूया की ज्याप्रमाणे उत्कर्ष सध्या काम करत आहे पुढच्या काळामध्ये सुद्धा उत्कर्षकडनं असंच चांगलं काम नक्कीच व्हावं. या शुभेच्छेने मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.